आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे न चुकता खास महिलांसाठी या ठिकाणी आनंद नेता भवर आणि अलकाताई भवर यांच्या वतीने खास महिलांसाठी होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर यावर्षी नव्याने या ठिकाणी सर्वसामान्य घरकाम करणाऱ्या महिलांचा देखील या ठिकाणी यांनी सन्मान केलेला आहे। त्यामुळे आपल्या कार्यक्रमाला थोडासा वेळ झालेला आहे। कुठलंही पद मोठं नसताना देखील गेली 5-6 वर्ष अखंडपणे महिलांसाठी या ठिकाणी आपले दादा आणि ताई काम करत आहेत। तर आता किती मोठ्या प्रचंड संख्येने महिला जमलेल्या आहेत तुम्ही पाहताय। अशा सगळ्या महिलांनी आपण आनंद दादाला सहकार्य करायचं पुढे देखील। तर खूप वेळ न घेता दादाच्या कामाची महती या गर्दीमधून सगळ्यांच्या लक्षात येते। विशेष सांगायची गरज नाही, कारण ही गर्दी सांगते की त्यांचं कार्य कसं आहे। कुठलंही मोठं पद नसताना देखील हे या ठिकाणी एवढं छान काम करतात दोघी देखील। चला तर मग आता आपण या ठिकाणी होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। होम मिनिस्टरचा पहिला राऊंड आहे सर्वांना माहीत असल्या अर्थातच संगीत खुर्ची राऊंड। या ठिकाणी 14 खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि 2 महिला या ठिकाणी एका वेळेस आउट होणार आहेत। चला तर मग आता आपल्या होम मिनिस्टरच्या पहिल्या राऊंडला या ठिकाणी सुरुवात करूयात। चला खेळायला सुरुवात करा। नाही डान्स केला तर खेळायला नाही संधी नाही बरं का। एक मिनिट रिटर्न यायचं नाही बरं का। रिटर्न आल्यानंतर लक्षात येते बरं का। ते सॉन्ग लक्षच नाहीये, चेहरा सोडायला तयार नाहीये। असं चाललं राजकारणाचं, पण बसलेला माणूस चेहरा सोडत नाहीये। फास्ट बरं का, असं चेहरा आले की थांबायचं ना, हळू चालते। फक्त पडू नका, स्वतःला सांभाळून खेळा। भरपूर महिला आहेत तर का। म्युझिक लावताना लक्ष ठेवा, ऑन ऑफ करताना लक्ष द्या। दादा पटपट बंद करायचं। आउट झालं तिकडे चला, आउट झालं तिकडे चला। हा ठीक आहे नो प्रॉब्लेम, ठीक आहे चला असू देत। चेअर खेळताना तुम्ही पकडणं हा टास्क होता ना। आउट झाला ना, ठीक आहे नो इश्यू। चला पुढच्या चला, जे आउट झाले ते चला। रिटर्न यायचं नाही बरं का। चा प्रॉब्लेम आहे। घर ऑफिस 1760 काम म्हणून म्हणत होते गेल्या गोष्टी घासायला लागतो का नाही? हा सँडपेपर चिटिंग असं पुढे या नाही। रिटर्न यायचं नाही त्यामुळे आपण स्वतःला सांभाळून
खेळा आणि बक्षीस घेऊन एन्जॉय करून चला पुढच्या 2 स्पर्धक. एक मिनिट थांबा. याच्यामध्ये काय झालंय एक मिनिट. दमाने बसा. पडतंय ताशा करून महिला. दमाने ढकली करू नका. असं एन्जॉय करत खेळतात पण बरोबर चढते ना मिळते बरोबर ना. हळू सावकाश. पुन्हा 2 स्पर्धक लगेच पटकन तुरंत चला. 2 स्पर्धक आले का काकू तुमची जबाबदारी आहे ना. चला स्टार्ट करा. चला स्टार्ट करा. चला स्टार्ट. 25-30 घ्या म्हणलं होतं. पण आता आपण कार्यक्रम जेवढ्या आठवल त्या पुढच्या बसाल तेच खऱ्या. आपल्याला काय करायचं आपल्या जबाबदारी. चला स्टार्ट करा. आता 3 स्पर्धक आउट होणार बरं का. शिस्तीत पडू नका फक्त. पण भारी देवा
चला पुढचे तीन स्पर्धक चला. पुढचे 3 स्पर्धक संपले का? आपल्या महिला का आहेत? दादा स्टार्ट करा म्युझिक. खूप छान खेळतात बरं का महिला, इथलं खूप मजेशीर खेळतात. चला पुढच्या तिघी. संपले का? स्पर्धेमध्ये संपले का आहेत आणखी? ऐका संपले का आहेत का संपल्यात? ग्रीन साडी अजिबात पडत नाही. 2 आउट झालेत. ऐका ना तुम्ही गेलेली खुर्ची पुन्हा मिळाली का? लाडक्या मैत्रिणींचा का सपोर्ट? लाडक्या मैत्रिणींचा सपोर्ट ना? बरोबर आहे. मग ते बरोबर आहे. आमच्याकडे सगळे नियम आहेत. चला ह्या 12 महिला आहेत. होम मिनिस्टरचा पहिला राऊंड संपलेला आहे. मगाच्या 12 महिला इकडे या. प्रभाग क्रमांक 5 बाळे या ठिकाणी महिलांसाठी आनंद नेता भवर आणि अलकाताई भवर यांच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दरवर्षी आयोजन करण्यात येतं आणि प्रचंड संख्येने महिला आत्ता पण पाहू शकता तुम्ही. 6 वाजल्यापासून 9:30 वाजत आलेत. म्हणजे खरंच दादांचं ना ताईचं काम खरंच खूप छान आहे. त्यांचं बॉन्डिंग इथल्या लोकांसोबत खूप छान आहे. याचा रिझल्ट नक्कीच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे. चला तर मग आता आपण या ठिकाणी होम मिनिस्टरचा दुसरा राऊंड खेळणार आहोत. पाहू शकता तुम्ही महिला समोरासमोर थांबलेल्या आहेत. एक बॉल ठेवलेला आहे.
एक्सप्रेशन राऊंड होणार. म्हणजे मी डोक्याला म्हणले की डोक्याला हात लावतील, कंबर म्हणले की कमरेला, पायाला. मध्ये जर बॉलला म्हटलं की तो खिलोना घेतला पाहिजे. अर्थात जो खिलोना दोघींपैकी एक जण घेणार, अर्थातच त्या होम मिनिस्टरच्या तिसऱ्या राऊंड मध्ये या ठिकाणी दाखल होणार आहेत. चला तर मग गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला, डोकं पाय कंबर, डोकं पाय कंबर, डोकं पाय कंबर, डोकं खांदा पाय, दोन्ही हात लावायचे, कंबर पाय डोकं खांदा कंबर. पटपट ते मध्येच होते. लक्ष द्या, लक्ष द्या, व्यवस्थित करा, व्यवस्थित करा, लक्ष द्या. बरोबर वाकायला पाहिजे खाली. हा, डोकं डोकं खांदा 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 कंबर पाय डोकं खांदा कंबर पाय डोकं खांदा. बोल. ए नो 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 चिटिंग, नो चिटिंग, नो चिटिंग. हे सगळ्यांनी घेतलं म्हणजे फर्स्ट नंबर थांबून ऐका काय झालंय. चला 12 महिला कोण, 15 महिला या बरं इकडे. कोण कोणाला बॉल मिळालाय? आता नाही, बॉलच घेऊन यायचे माझ्या समोर. प्रभाग क्रमांक 5 बाळे या ठिकाणी महिलांसाठी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील खूप मोठ्या प्रमाणात होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आनंददादा भोवर आणि अलकाताई भोवर यांनी प्रचंड मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत आणि खूप छान खेळतायत देखील. आता या ठिकाणी आपल्या होम मिनिस्टरचा तिसरा राऊंड आहे. तर इकडे 8 महिला आहेत आणि इकडे 8 महिला आहेत. त्यांच्यासोबत एकीच्या हातात बलून आहे. तिने पळत पळत आपल्या पार्टनरला बलून द्यायचा. त्या पार्टनरने बलून चेअरवर बसून फोडायचा. अशी कोणती जोड्या अगोदर आपला हा खेळ पूर्ण करते, अर्थातच ते आपल्या होम मिनिस्टरच्या पुढच्या राऊंडमध्ये दाखल होणार आहेत. तुम्ही पाहू शकताय गेले 4 तास झाला मोठ्या संख्येने महिला आणखी देखील बसूनच आहेत. यात ही तुमच्या कामाची पोच पावते आहे ताई आणि दादा खास करून. चला तर आपण या ठिकाणी होम मिनिस्टरचा पुढचा राऊंड खेळणार आहोत. हो, रिटर्न. 1 2 3 स्टार्ट. ऐका ना, इतकी चिटिंग करा. ओ तुम्ही तर आउट झाला, तुमचा पार्टनर तुम्ही पिंक साडी. ओ तुम्ही तुमचं तिकडे पार्टनर कोण? बाळ्यामधील या महिलांसोबत आता आपण एक्सप्रेशन राऊंड खेळणार आहे. बाळ गंगाधर टिळक एक्सप्रेशन करायचे. त्याच्यामध्ये जर जम्बलिंग झाली, गफलत झाली तर ते महिला अर्थातच आउट होणार आहे या ठिकाणी. बाळ गंगाधर टिळक काकू आउट. बाळ गंगाधर चला आउट. बाळ गंगाधर हां आउट झालं तुम्ही. बाकीच्याच एक्सप्रेशन बघा. इकडे चला, जवळ हात सोडा, आता हात सोडा. गंगा बाळ गंगा काकू तुम्ही आउट झालात. तुम्ही पण आउट झालात का? अच्छा. बाळ गंगा धर टिळक बाळ गंगा धर. काकू 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 ओके ताई, थँक्यू. असं छान छान खेळायचं, चिटिंग नाही करायची. बाळ गंगा धर टिळक बाळ गंगा टिळक बाळ गंगा धर टिळक. आउट कोण होतं आमचे लक्ष आहे बरं का. कोण चुकलं? 3 नंबर चुकलं. हो लगेच भांडवत होतात बाबा. आउट झालेलं, लेट केलात, लेट. चला. बाळ गंगा धर टिळक बाळ गंगा धर टिळक बाळ टिळक. हा चला, तुम्ही उशिरा केलात तुम्ही फार. बाळ गंगा टिळक गंगा बाळ नाही बाळ गंगा टिळक बाळ गंगा धर. आता आता याच्यातून कोण आउट होते बघा. टिळक गंगा बाळ धर. तुम्ही दोघी पण, तुम्ही पण. आता किती झाले? चल तुम्ही कोण आउट आहे?
आउट आहे तुम्ही, आउट आहात. अहो आता याच सोबत 6 जणींसोबत. चला बा गंगा डर टिळक बा टिळक गंगा बा डर. आणखी कोण? चला ठीक आहे, उशीर धरला. आता किती जण आहेत आपल्या? ओ ते आउट कोण झालंय? ताई प्लीज, उशिरा नाही ना, खेळच आहेत पण लेट नाही ना, असं नाही. बा आता 5 जण आहेत का? बाळ गंगा टिळक धर बाळ. ओ किती लेट. प्रभाग क्रमांक 5 बाळे या ठिकाणी खास महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आता या आपल्याला होम मिनिस्टरच्या लास्ट राऊंडच्या 4 विजेत्या महिला आहेत. यांच्यामध्ये 4घींना देखील बक्षीस मिळणार आहे. त्याच्यामध्ये फक्त पैठणीची मानकरी, सेकंड, थर्ड आणि फोर्थ असे 4 बक्षीस आहेत. बाकीचे 4 सुद्धा खूप छान बक्षीस आहेत, गृहोपयोगी वस्तू आहेत. चला तर बघा, आपण या सर्वांसाठी जोरात टाळ्या वाजवूयात, कारण हा होम मिनिस्टरचा फायनल राऊंड खेळत आहे ते आपल्या 4ही महिला. तुम्ही पाहू शकता सगळ्यांच्या हातामध्ये पताका आणि चिमटा आहे. 30 सेकंदाचा वेळ आहे. त्याच्यामध्ये येताना लंगडी घालून कोण जास्तीत जास्त पताका या ठिकाणी चिटकवणार, अर्थातच त्यांचे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ असे नंबर निघणार आहेत. चला तर मग खेळायला सुरुवात करणार आहोत. 1 2 3 स्टार्ट. चला सर्वांनी टाळ्या वाजवा यांच्यासाठी. फक्त स्वतःला सांभाळून खेळा. फक्त दोरी तोडू नका, दोरी नाही तिकडे, नाही तिकडे. खूप छान खेळतात सगळ्या महिलांसाठी. जोरात टाळ्या वाजवतात बरं का आपण. हळूहळू उठा, सावकाश 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 सावकाश. या जसं येईल तसं खेळत आहे. संपला टाइम. हा बस बस. प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणी महिलांसाठी महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. खूप छान कार्यक्रम झालेला आहे. आणि या ठिकाणी 4 बक्षिसं आनंददादा भवर आणि अलकाताई भवर यांच्या हस्ते महिलांसाठी देण्यात येत आहेत. तर आपले जे 4 स्पर्धक आहेत यांना खूप छान छान बक्षिसे आहेत. आणि पहिल्या विजेत्याला पैठणी आहे. तर 4 नंबरच्या आपल्या विजेत्या आहेत अर्चना किरण थोरताई. यांना आपल्या महिला मंडळातर्फे या ठिकाणी बक्षीस देण्यात येते. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवत आहेत. अर्चना ताईसाठी खूप छान त्यांनी शेवटपर्यंत खेळलेले आहेत. त्यानंतरचा आपल्या 3ऱ्या विजेत्या ताई आहेत विद्या सुजित मुळीकताई. विद्या सुजित मुळीकताई यांना या 3 नंबरच्या विजेत्या आहेत. थोड्याशा पडल्या पण तुटून छान खेळल्या ताई. सर्वांनी ताईसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. यांना देखील आपल्या महिला मंडळातर्फे बक्षीस येते. सर्वांनी जोरात टाळ्यांचा आवाज काहीच नाही आता स्पर्धकांसाठी, आपल्या विजेत्यांसाठी. आणि सेकंड विजेत्या आहेत दीपाली संतोष माडेकर ताई. या देखील खूप छान खेळलेल्या आहेत आणि या 2 नंबरच्या विजेत्या ठरलेल्या आहेत. या अरे बापरे. चला यांना देखील या ठिकाणी आपल्या महिलांच्या तर्फे बक्षीस देण्यात येत आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा ना. आणि अर्थातच आपल्या लक्षात आलेलं असेलच, अगदी खूप जोरात लंगडी लांब लांब ढांगा टाकत खेळलेल्या ताई आहेत पुष्पांजली रोहन शिंगाडे ताई. या पैठणीच्या मानकरी आहेत, फर्स्ट विजेता आहेत. यांच्यासाठी सर्वांनी जोरात टाळ्या बघा. टाळ्याचा आवाज कसा येतो, सुरुवातीला कसा आला तसा. यांना या ठिकाणी आपल्या अलकाताई आणि आनंद दादा यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येत आहे. मानाची पैठणी खूप छान आहे. अगदी 10:30 वाजत आलेले आहेत. पैठणीचा कलर खूप छान आहे आणि त्यांची आवडती VR पवार मधली पैठणी आहे, बरोबर ना. त्यांनी पैठणी मिळाल्याबरोबरच म्हटलं VR पवारची माझी आवडती पैठणी आहे. 10:30 वाजलेले आहेत तरी देखील महिला किती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. 1000 ते 1500 महिला या ठिकाणी जमलेल्या होत्या आणि शेवटपर्यंत अगदी तशाच मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. याचं सगळं श्रेय जाते आनंददादा आणि अलकाताई यांना. होम मिनिस्टर
ते बंद कर. वेळ झालेला आहे तरी देखील किती मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहू शकता. याचं सगळं श्रेय जाते आनंददादा आणि अलकाताई यांना. त्यांचं कार्य एवढं छान आहे की 1000 ते 1500च्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. सगळ्यांनी छान आनंद घेतला, सगळ्या छान खेळलेल्या आहेत आणि आता ज्याप्रमाणे आपण सगळे थांबलो त्याचप्रमाणे भविष्यात देखील सगळेजण दादाला आणि ताईला साथ देणार ना. कारण कोणतंही मोठं पद नसताना देखील दादा आपल्यासाठी दरवर्षी न चुकता महिला दिनानिमित्त कार्यक्रम करतात. फक्त महिला दिनानिमित्त नाही, नेहमीच करतात ते. त्यांनी खूप छान कार्य आहे, सामाजिक कार्य आहे. महिलांसाठी असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल किंवा कोरोना काळामध्ये केलेलं कार्य असेल, त्यांचं खूप छान कार्य आहे. म्हणून तर एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. आणि आत्ताच आलेली लाडकी बहिणीचे देखील त्यांनी जवळपास 1500 महिलांसाठी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत. कोणाची काही अडचण असेल तर तुरंत दूर करून त्यांनी त्या सगळ्या योजनेचा लाभ मिळवून देतात. कुठल्याही मागाशी तर एक महिला स्वतः सांगितली, मी आमच्याकडे घंटागाडी आली नव्हती. म्हणजे प्रत्येक समस्येचं निवारण करतात की जे कोणतं पद नसताना एवढे कामं करू शकतात. जर पद आलं, तुम्ही जर संधी दिली तर त्यांनी किती मोठ्या प्रमाणात काम करतील हे सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे. बरोबर ना? सगळे आपण साथ देणार ना त्यांना? हो. ताई, तुम्ही हा होम मिनिस्टरचा खेळ खेळात कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं आणि म्हणजे असं एकदम एवढ्या बायकांमध्ये मी जिंकते का नाही याचंच मला असं हे वाटत होतं. आणि त्यात माझी लहान मुलगी पण मध्ये मध्ये करायची. त्यामुळं म्हणजे एवढ्या याच्यातून मी खेळले. मला खूप भारी वाटतं इथं येऊन. यांनी स्वतः मला कॉल करून काल बोलवलेलं आहे. मी इथली नसूनही त्यांनी मला इथं बोलवलं, म्हणजे शिवाजीनगरमध्ये. मी त्यांनी म्हणजे प्रत्येक महिलांची दखल घेतली. म्हणजे आपण तुम्हाला बोलवलं खेळण्यासाठी, पण बाकीच्या सर्वसामान्य महिला ज्या कष्टकरी आहेत त्यांचा देखील आज त्यांनी महिला दिनानिमित्त सन्मान केलेला आहे. एवढं छान आहे त्या दोघांचं कार्य. कारण एकदाच भेटलो तरी सुद्धा त्यांनी एवढं ध्यानात ठेवून सुद्धा मला त्यांनी इथं बोलवलंय. म्हणूनच तर आपण सगळे आहोत ना एवढं. हो. आता उखाणा घेणार. चांदीची कळशी घसा घसा घासली, रोहन रावांना बघून विठ्ठल रुक्मिणी हसली. खूप छान. सेकंड विजेते कुठे आहेत? मी मगाच तुम्हाला सांगितलं होतं की महिला दिन कार्यक्रम हे पहिलं म्हणजे ह्यांच्यामुळंच 5 वर्ष झालं आम्ही खेळतो. महिला दिन कार्यक्रम ही बाळ्यात माहीत सुद्धा नव्हता आम्हाला. कारण की कुठला पण महिला दिन म्हणून महिला दिन नाही, कुठला पण महिलांचा खेळा काय पण कार्यक्रम द्या, जोका पंचमी म्हणा काय म्हणा, ह्याने लय सपोर्ट करते ते दोघं जण मिळून. आम्ही पण करतो त्याला सपोर्ट. कामाचं बी म्हणलं तर म्हणजे आता योजना बी कुठल्या पण योजना असू द्या, गोरगरिबाचं हे ते असले तर पण त्याने सहकार्य करते ती. असं नाही असं कुठली गोष्ट म्हणत नाही ती. त्याने पद नसताना पण त्यांनी सगळं करते ती. अहो तुम्हाला सांगते मी काय म्हणते की लाडक्या बहिणीची योजना माझं लग्न होऊन मला 30 वर्ष झालं असेल. मी इथं नांदा येऊन पण मला कुठलाही सरकारी मोहम्मदर मिळाला नव्हता. मग लाडक्या बहिणीचं माझं तर इतके त्यांनी हे केलं, सपोर्ट दिला. ती नेटचा प्रॉब्लेम राहायचं, वड्यात जायची माझ्यासाठी, वड्यातनं माघारी यायचं. रात्री 1-1 वाजता 11-12 वाजता कवडे मावशी मेसेज आला का बघा. आपला सक्का भाऊ एवढं आमच्यासाठी केलं नाही पण ह्याने केले. आणि महिन्याला आम्हाला ते 1,500 रुपये पडायला लागले. ते आता आज पण कुठल्या बायकाला पडले ते. असंच ते तुमच्यासाठी सगळ्यांसाठी उभे आहेत. तुम्ही देखील त्यांच्यासाठी उभे हो राहणार ना? हो नक्कीच राहणार. आपल्या लाडक्या भावासाठी ना? हो लाडक्या भावासाठी राहणार. हां. अलकाताई मायाळू, आनंदभाऊ हावशे, अशोक पाटलाचं नाव घेते महिला दिन कार्यक्रम दिवशी. खूप छान. थँक्यू. बघा महिलांचं किती प्रेम आहे तुमच्यावर. भावाला किती काळजी आहे बहिणींची. गरम होतं म्हणून फॅन दिला, मिक्सर कलबत्ता लागतं म्हणून मिक्सर दिला, हा पाण्याची बॉटल दिली आणि लाडक्या बहिणीला पैठण दिली. बघा सगळ्याच लाडक्या बहिणी त्या सगळ्याच असंच सहकार्य करा. असंच आपण त्यांच्या पाठीशी राहू. कुठली बी नड अडचण असू द्या त्यांना सांगा, त्यांनी करते ती. कधी सुद्धा कोण ना एवढं लहान लेकरं सुद्धा जाऊ दे पण होय म्हणते ती. त्यांच्या एवढ्या शब्दाला यश येतंय. पण भविष्यात देखील हे सगळ्या महिला तुमच्या पाठीशी आहेत दादा. खूप छान. सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही इतक्या वेळ थांबलात आणि आपला कार्यक्रम खरंच खूप छान झाला. पुढच्या वर्षी यापेक्षा पण छान करू. आपण गेल्या वर्षी मी म्हणले होते खरंच तसं झालं बरं का. सर्वांचे मनापासून धन्यवाद. खरंच महिला खूप सपोर्ट आणि त्यांनी येतात म्हणून आम्हाला कार्यक्रम करायला उत्साह येतो बरं का. खरंच सोय सगळ्या महिला आता किती जवळजवळ किती महिला आहेत ते मोजायला सुद्धा गावल्या नाहीत. तेवढ्या महिलांना सुद्धा त्यांनी जेवणाची सोय केली. कारण की त्यांच्या स्वतःच्या हिमतीनं ही सगळं करते ती. अशीच दुसऱ्याच असं कुणाच्या हिमतीनं स्वतःच्या हिमतीनं त्यांनी करते ती. कारण की आमची कुठली पण सांगू द्या गरज त्याने हा असं म्हणते. केवढे मावशी तुम्ही मी प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जातो आणि कुठलंही काम मी त्यांना नाही म्हणत नाही. 100% त्यांचं काम
सोडवण्याचा 100% प्रयत्न करतो. कधीही अपरात्री रात्री फोन उद्या सकाळी फोन द्या, कोणाला ड्रेनेज तुंबलेला असू द्या, कोणाला पाणी नाही आलेलं असू द्या, कोणाची लाईट गेलेली असू द्या, प्रत्येक अडचणीत मी त्यांच्यासोबत असतो. म्हणूनच माझ्यावर एवढं प्रेम आणि आशीर्वाद देण्यासाठी या आज माझ्या पूर्ण भगिनी महिला, माझ्या आईसारख्या सगळ्या काकू सगळ्या माझ्यासाठी इथे येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. खूप छान कार्यक्रम करताय होम मिनिस्टरचा तुम्ही. विशेष म्हणजे महिला दिनानिमित्त सगळीकडे कार्यक्रम होतच असतात, गणपती उत्सव असेल, वेगवेगळे उत्सव असतील, पण तुम्ही खास असा दिवस निवडला. आणि बोलत बोलत मगाशी दादा तुम्ही बोलून गेलात की पुरुष कशा संध्याकाळी पार्टीमध्ये बदलतो, पण या सगळ्या महिला कधीही बदलणार नाहीत याचा विश्वास आहे तुम्हाला. या सगळ्या महिला तुमच्या बोलण्यातून लक्षातच आल्या असेल आणि या गर्दीवरून सुद्धा लक्षात येतं की या सगळ्या महिला तुमच्या अगदी पाठीशी आहेत.